नमस्कार. आपण असं पाहिलं की भगवंत सोन्याच्या दोऱ्यात सोन्याचे मणी जसे ओल्यावर सगळीकडे सुवर्ण तसाच सगळीकडे भरलेला आहे. परंतु हे आपल्याला कळावं म्हणून भगवंत चांगल्या चांगल्या गोष्टीत भगवंत नेमका कुठे कसा शोधायचा त्याच्या काही विभूती या 7व्या अध्यायात आपल्याला सांगतो आहोत. त्यातल्या काही विभूतींचा अभ्यास आपण केला. 7व्या श्लोकामध्ये त्यांनी सूत्रे मणिगणा इव सांगितलं. आत्ता म्हटलं तसं की सोन्याच्या दोऱ्यात सोन्याचेच मणी जर गुंफले तर जसं आतबाहेर सोनंच तसा भगवंत आतबाहेर आहे. आणि ते सांगताना त्यांनी आपल्याला मला कसं शोधाल तर पाणी हे जीवन आहे तर पाण्यामधला रस मी आहे, किंवा चंद्र सूर्य जे आहे त्यांचा जो प्रकाश आहे तो प्रकाश मी आहे. वेद आहे तेवढे त्या वेदातलं जे मूळ आहे ओंकार तो मी आहे असं आपल्याला ते सांगितलं. मग पृथ्वी आप तेज वायू आकाश यामध्ये सुद्धा मी कसा आहे तर मातीतला गंध मी आहे. आज आपण आणखीन 10व्या आणि 11व्या श्लोकामध्ये अगदी छान आपल्याला आवडेल असं भगवंतानी वर्णन केलं आहे. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् आणि बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितं धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ. या 2 श्लोकामध्ये भगवंतांनी विभूती ज्या स्वतःच्या सांगितल्या त्या आपण पाहणार आहोत. अर्जुनाला भगवंत म्हटलं की सर्व भूतमात्रांमध्ये सगळ्या भूतांमध्ये काय आहे तर मी सनातन बीज आहे. सनातन म्हटलं आहे म्हणजे शाश्वत बीज आहे. आपण उदाहरणासहित त्याचं समजून घेणार आहोत. पण लक्षात ठेवायचा सनातन शब्द की सगळ्या भूतांना निर्मिती त्यांनीच केलेली आहे, त्यामुळे सगळ्याचं मूळ तोच आहे. म्हणून तो अर्जुनाला म्हणतो की सगळ्या भूतमात्रांचं सनातन बीज मी आहे, शाश्वत बीज मी आहे, हे तू जाण. हे पहिलं सांगितलं. त्यामुळे सर्वानुभूती परमेश्वर हे आपल्याला तिथे तिथे मी आहे असं लक्षात आलं. पुढे म्हटलं बुद्धिमतां बुद्धी अहमस्मी, म्हणजे बुद्धिमान जे लोक आहेत त्या बुद्धिमान लोकांची जी चांगलं करण्याची बुद्धी आहे, बुद्धी काही करू शकते ना, त्यामुळे बुद्धिमतां असे जे बुद्धिमान लोक आहेत त्यांची जी बुद्धी आहे ती बुद्धी मी आहे. त्या बुद्धीचा पण आपण विचार करणार आहोत, कारण ती दुसऱ्यांचं भलं करणारी असेल तर मी आहे. गैर करणाऱ्यांसाठी सुद्धा, वेडवाकडं वागणाऱ्यांना सुद्धा, दुसऱ्याला त्रास देणाऱ्यांना सुद्धा बुद्धी असते, पण त्या बुद्धीबद्दल भगवंताला म्हणायचं नाही आहे. आणि तेजस्विनाम तेजः अहमस्मी, आणि तेजस्वी माणसं जी आहेत त्यांचं जे तेज आहे, एखादी तस्वीर पाहतो आणि त्या तेजस्वी व्यक्तिमत्वाच्या मागे जे आपल्याला ओरा दिसतो त्याला आपण म्हणतो की ते जे तेज आहे ते भगवंत म्हणतो मी आहे. या 3 गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे. सनातन बीज, बुद्धिवान माणसांमधली बुद्धी आणि तेजस्वी माणसांमधलं तेज म्हणजे नेमकं काय आहे. तर सर्वभूतानां बीज हा म्हटला बीज आपल्याला कळतं आणि भगवंत म्हणतो की मी कसा आहे तर सनातन, मी शाश्वत असणारं बीज आहे. आता एखादं समजा आंब्याचा वृक्ष आपल्याला लावायचा आहे तर आंब्याची कोय आपल्याला जमिनीत रोवावी लागते आणि मग त्या कोयीतून आपल्याला ते अंकुर बाहेर येतात, रोप बाहेर येतं आणि आपल्याला दिसतं. आता याचा जर आपण विचार केला तर ती जी कोय आहे ते कारण आहे, त्या कोयीच्यामुळे तो वृक्ष तयार होणार आहे. तसं विश्व निर्माण करण्यापूर्वी ते जे बीज आहे म्हणजे परमात्म्याने निर्माण केली तो जो परमात्मा आहे ते बीज आहे. या बीज हे जे आहे त्याचा वृक्षाचं जे बीज आहे ते व्यक्त आहे, आपल्याला दिसतं, कोय दिसते. या दृश्य जगाची निर्मिती करणारं जे बीज आहे ते अव्यक्त आहे, त्यामुळे आपल्याला ते दिसत नाही, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग भगवंत म्हणतो ते जे आहे ना ते मी आहे. आणि भगवंतापासून म्हणजे त्यापासून हे जे त्यांनी हे विश्व निर्माण केलं ते दिसतं, वृक्ष दिसतो. कालांतराने आपल्याला हे लक्षात येतं की जी कोय आपण आत जमिनीमध्ये रुजवली आहे त्याच्या आपल्याला रोप तयार झालं, मोठं झालं, त्याची काळजी घेतली, खतपाणी घातलं, त्याचा वृक्ष तयार झाला की मग त्या वृक्षाला फळं येतील आणि मग ती कोय दिसणारही नाही, किंवा जमिनी खाली असणाऱ्या गोष्टी दिसत नाही, त्याचा वरती असणारं त्यांनी जे निर्मिती केलेली आहे तेच दिसतं.
त्यामुळे या भगवंतानी सनातन बीज असणारा तो अव्यक्त आहे, तो आपल्याला दिसत नाही आहे, पण त्यांनी निर्माण केलेलं हे आपल्याला सगळं दिसतं आहे. आणखीन एक गोष्ट ह्याचं लक्षात घ्यायची, भगवंत हे जे बीज आहे ते काही सामान्य नाही आहे, हो, ते वेगळंच आहे. सामान्यपणे आपण समजू शकतो, आत्ता मी म्हटलं तसं, की त्या कुठल्याही रोपाची व्यवस्थित काळजी घेतली, त्या त्या वेळेला ती खत पाणी घातलं, जमीन चांगली ठेवली, त्याचं रक्षण केलं, तर आपल्याला तो वृक्ष चांगला तयार झाला आणि त्या पुन्हा वृक्षाला एवढी मोठी अनेक फळं लागलेली पण दिसतील. आणि मग मूळ जी कोय आहे, ज्या कोयीमुळे हे सगळं झालं, ती कोय नष्ट पण झालेली असेल, अगदी बरोबर आहे. पण हे असामान्य बीज आहे. आपण ज्या ही सृष्टी निर्माण करणाऱ्या या सनातन बीजाचा विचार करतो आहे आणि भगवंत म्हणतो ह्या प्रत्येक ह्याचं सनातन बीज मी आहे, जीवसृष्टीचं बीज मी आहे. ते बीज वेगळं आहे. भगवंत अव्यक्त जरी अवस्थेत आहे, म्हणजे कसं आहे, थोडं आपल्याला दासबोधाचा आधार घ्यायचा आहे हे सगळं समजून घ्यायला. तर हे अव्यक्त अवस्थेत असणारं हे जे बीज आहे म्हणजे भगवंत आहे, ते एकोहम बहुस्याम, त्याला अनेक भावसं वाटलं. आणि मग भगवंत या बीजापासून शब्द मी वापरते, त्या सगळ्या शब्दांचे अर्थ सांगणार आहे. सगळे शब्द तसे परिचित आहेत, पण आता या संदर्भात आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. मग काय होतं की हा जो भगवंत आहे, या भगवंत म्हणजे बीजापासून, या बीजापासून मूळ माया, मूळ मायेतून हिरण्यगर्भ, या हिरण्यगर्भातून आकाश, आकाशातून वायू, वायूतून तेज, तेजातून जल, जलातून ही पृथ्वी, आणि मग पृथ्वीमध्ये जलचर आहेत, भूचर आहेत, खेचर आहेत आणि अखेर माणूस आहे. या सगळ्यांची निर्मिती झाली. असा एक सगळा सृष्टी निर्मितीचा क्रम सांगितला जातो. पण आपल्याला आता याच्यातलं हे जे काही सनातन बीज आणि ते मूळ माया आणि हिरण्यगर्भ हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. पुढलं एक वेळ आपल्या लक्षात आलं की ठीक आहे, पंचमहाभूत निर्माण झाली, पंचमहाभूतातून ही हे सगळे जीव तयार झाले, काही जलचर, काही भूचर, काही खेचर, आणि मग माणूस जन्माला आला. ही आपल्याला निर्मिती एक वेळ समजेल. पण जसं आहे ना की या पिंडाचा विचार केला, या देहाचा विचार केला, तर आपल्याला 4 देह माहिती आहे. दासबोधामधला आता मी म्हटलं तसं आधार घेतला तर कळेल. स्थूल देह आपल्याला कळतो, हा जो देह आहे हा स्थूल देह आहे. सूक्ष्म देह पण आपल्याला कळतो, ज्याला वासनांचा आपण म्हणतो, की आपल्याला ज्या इच्छा आहेत, आपल्याला ज्या वासना आहेत, त्या सगळ्या वासनांचा जो काही या देहामधला भाग आहे, हिस्सा आहे, त्याला आपण म्हणतो सूक्ष्म देह. असतातच जे काही आपण करतो ते जे काही ठरवलेलं आहे तसंच्या तसं व्हावं अशी इच्छा असणं, चांगल्या बाबतीतच आपण म्हणतो, वाईट गोष्टींचा आता विचारच करत नाही. तर असा जो सूक्ष्म देह आहे तो वासनांचा आहे. किंवा आणखीन थोड्या वेळाने विचार करू की देहाची निर्मिती वासनेतून झालेली आहे. त्यामुळे सूक्ष्म देह हा वासनांचा, स्थूल देह हा पंचमहाभूतांचा, हे आपल्याला कळलं. आणखीन जे 2 देह आहेत, कारण देह आणि महाकारण देह. त्यातला जो कारण देह आहे ते आपलं अज्ञान आहे. देह म्हणजे मीच आहे हे मोठं अज्ञान आहे. त्यामुळे कारण देह अज्ञानाचा आहे आणि महाकारण देह हा ज्ञानाचा आहे. हे झाले पिंडाचे 4 देह. पण हे असेच 4 देह या ब्रह्मांडाचे पण असतात. त्याचे पण आपण नावं दासबोधामध्ये शिकलो आहोत. आज पुन्हा एकदा त्याची आठवण देणार आहे. तर आता या ब्रह्मांडाचा जर विचार केला, कारण सनातन बीज आहे भगवंत ना, त्या सनातन बीजातून या सगळ्या निर्मिती झालेली आहे. तर या ब्रह्मांडाचा 4 देहामधलं जे स्थूल आहे, ज्याला आपण दृश्य जग म्हणतो, त्याला विराट असं म्हणतात. आपण जसं इथे स्थूल देह म्हटलं तसं या ब्रह्मांडाचा स्थूल देह त्याला विराट म्हणायचं. हे जे दृश्य जग आहे ते म्हणजे विराट आहे. त्याचा जो सूक्ष्म देह आहे, आपण जसा म्हटला वासनांचा देह आहे, त्याचं त्याला हिरण्यगर्भ असं म्हटलं. म्हणजे त्या विश्वाला पण एक मन आहे. या दृश्य जगाला जसं स्थूल देह म्हणजे दृश्य जग, तसं त्याला पण एक मन आहे. जसं ह्या पिंडाला मन आहे आणि म्हणून त्या वासना आपल्याला कळल्या, तसं या दृश्य जगाचं सुद्धा त्याला हिरण्यगर्भ असं म्हटलं. आणि आत्ता जे आपण म्हटलं की मूळमायेतून हिरण्यगर्भ आणि मग हिरण्यगर्भातून मग आकाश वगैरे वगैरे आणि नंतर पंचमहाभूतांच्याद्वारे या सगळ्या जीवांची निर्मिती, तसा हा नंतर ह्या ब्रह्मांडाला सुद्धा या सगळ्या यालासुद्धा कारणदेह आहे. त्याला कारणदेह म्हणजे गुणमाया. आपण इथे अज्ञानाचं म्हटलं, इथे त्यांनी त्रिगुण आणि माया हे जे आहे त्या गुणमाया ही जी आहे ती अज्ञानाची गोष्ट म्हणजे कारणदेह म्हटलं. आणि महाकारण देह काय आहे तर शिवशक्ती म्हणजे मूळ माया. आता ह्या भगवंतांनी सनातन बीजातून या शिवशक्तीच्या आधारे म्हणजे मूळ मायेच्या आधारे काय केलं तर या सगळ्याची निर्मिती केली. या अर्थाने तो भगवंत म्हणजे बीज आहे आणि या सगळ्यांमध्ये मी आहे
हे भगवंतांनी आपली विभूती म्हणून आपल्याला सांगितलं. आता ह्याच उलट्या क्रमाने जर आपण गेलो तर आपल्याला कळेल की भगवंतापासून म्हणजे या शिवशक्तीपासून मूळ माया म्हणजे आपल्या देहात जसं महाकारण आहे ना, म्हणजे ज्ञानाचा भाग आहे ना, तर शिवशक्ती हा ब्रह्मांडाचा ज्ञानाचा भाग झाला. मग त्याच्यातून हिरण्यगर्भ म्हणजे ब्रह्मांडाचा सूक्ष्मदेह निर्माण झाला. म्हणजे आपला देह जसा सूक्ष्मदेह वासनांचा आहे, तसा या ब्रह्मांडाचा सूक्ष्मदेह हा आहे हिरण्यगर्भ. आणि मग आता या पुढे पंचमहाभूत म्हणजे आपण जसं स्थूल देह म्हटलं तसं याचं सगळं दृश्य जग असं निर्माण झालं. आणि मग या 84 लक्ष जीवयोनी तयार झाल्या. बाकी आपण फापट पसरात पडलो नाही तरी आपल्याला काय पडायचं आहे की या सगळ्या 84 लक्ष जीवयोनीचं मूळ कुठे आहे, तर मूळ त्या परमात्म्यात आहे ज्यांनी हे सगळं दृश्य विश्व निर्माण केलं आहे. ते सनातन बीज म्हणजे मी आहे. याचा अर्थ असा की माझ्याशिवाय कशाची निर्मिती होत नाही असं भगवंतांनी सांगितलं. पहिली ओळ फक्त एवढी लक्षात घ्यायची की बीजम माम सर्वभूतानां, सर्व भूतमात्रांचं बीज मी आहे. आणि त्याच्यात त्यांनी सर्वभूतांना म्हणताना विधी हे जाण अर्जुना मी सनातन बीज आहे एवढं फक्त आपल्या लक्षात घ्यायचं आहे की सनातन याचा अर्थ कधीही नाहीसं न होणार, शाश्वत बीज आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलं. म्हणजे या पहिल्या ओळीचा आपल्यापुरता विचार करायचा झाला तर आपण लक्षात घ्यायचं की या दृश्य जगामध्ये जी जी गोष्ट आहे त्याच्या निर्मितीच्या मुळाशी भगवंत आहे. ते सनातन बीज आहे, शाश्वत बीज आहे. आता हे खरं आहे. आपण मगाशी वृक्षाचं उदाहरण घेतलं. कोय जमिनीत लावली, त्याचा वृक्ष झाला आणि ती कोय नष्ट झाली. आता ती कोय नष्ट झाली पण वृक्षाला नवीन आंबे आले, त्या नवीन आंब्यामध्ये कोई आल्या, पुन्हा त्या कोई आपल्याला नवीन रुजवता आल्या आणि हे चक्र सुरू झालं. म्हणजे तीच जरी कोई नसली तरी त्या फळातून निर्माण झालेलं जे बीज आहे ते आपल्याला परत लावतं. या अर्थानं ते शाश्वत आहे. कोईपासून वृक्ष, वृक्षाला फळं, फळांमध्ये बिया, पुन्हा त्या बिया रुजवल्या की हे चक्र सारखं सुरू आहे. 84 लक्ष योनी जीव जे झालेले आहेत ते जीव तेही देह नष्ट होतात, जे जीव निर्माण होतात ते नष्ट होतात आणि हे पण एक सातत्य राहतं. पण मूळ जे बीज आहे ते बीज भगवंत आहे. पुन्हा पुन्हा ते देह पुन्हा पुन्हा जीवांची निर्मिती करतो. आपल्या प्रत्येकात तो भगवंत रूपी बीज आहे. ते पुन्हा वेगळं होतं, पुन्हा नवीन देह मिळतो, पुन्हा चक्र चालू होतं. हे आपण लक्षात घेतलं तर या सनातन बीज म्हणजे काय आहे याचा अर्थ आपल्याला कळायला हरकत नाही. बीज माम सर्वभूतानां ही भगवंताची विभूती भगवंत सांगतोय. त्या म्हणजे निदान शब्द आणि अर्थ तरी आपल्याला नक्कीच कळला की ते सनातन आहे, शाश्वत आहे. या सगळ्या निर्मितीच्या मुळाशी भगवंत आहे. आपण काय करायला लक्षात घ्यायचं की ठीक आहे आता हे तर समजून म्हणजे लक्षात आलं, पण सर्वांशी भगवंत जो म्हणजे आता हे कळण्यासाठी काय करायला पाहिजे की जर का सगळ्यांशी भगवंत मुळात तोच आहे सगळीकडे तर सगळ्यांशीच आचरण आपलं चांगलं असलं पाहिजे. बाकी तर ठीक आहे, दृश्य जगातल्या वस्तूंचा विचार आपण नंतर करू, पण दृश्य जगातल्या जीवांचा विचार करायचा झाला तरी सगळ्यांशी जर आपलं आचरण चांगलं असेल तर त्यांच्यातला असणारा जो ईश्वराचा अंश आहे तो आपल्याला कळला असं होईल. त्यामुळे आपल्या आचरणाकडे आपण लक्ष द्यावं तर आपल्याला सर्वभूतानां सनातन बीज भगवंत आहे ती त्याची विभूती आहे याचा अर्थ आपल्याला कळेल. सहज कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे असं म्हटलेलं आहे की सर्वेश्वराच्या पूजनाचं वर्म नेमकं काय, तर कुणाही जीवाचा न घडो मत्सर म्हणजे त्यांच्या ठिकाणी असलेलं जे ईश्वराचं अंश आहे ते जे बीज आहे ते आपल्याला कळलं असा त्याचा अर्थ होईल. समर्थाने पण राखावी बहुतांची अंतरे असं म्हटलं आहे की सगळ्यांची, बहुतांची म्हणजे पुष्कळांची, सगळ्यांचं अंतर म्हणजे मन राखावं, कोणाला दुखवू नये असं जे संत आपल्याला ठिकठिकाणी सांगतात त्याचा अर्थ आपल्या लक्षात घेतला तर आपण समजू की प्रत्येकाच्या जीवाच्या ठिकाणी असणारा ईश्वराचा हे आहे. आणखीन एका पद्धतीने आपल्याला विचार करता येईल. आपण ज्या आंब्याच्या कोळीचं उदाहरण घेतो आहे, ती समजा कोय जमिनीत लावली, वृक्ष तयार झाला, अगदी बरोबर आहे. त्या बीजामध्ये म्हणजे त्या कोळीमध्ये वृक्ष दिसतो का? समजा ती एखाद्याने म्हटलं की याच्यामुळे वृक्ष झाला तर ह्या बीजामध्ये ते आहे का, तर ते बीज म्हणजे कोय फोडली तर त्याच्यात की वृक्ष दिसत नाही दिसत.
ती जमिनीमध्ये लावावी लागते, ती रुजावी लागते, त्याला खत पाणी वेळच्यावेळी द्यावं लागतं, त्याला योग्य पद्धतीने प्रकाश सगळं मिळालं, त्याचं रक्षण झालं, कालांतराने त्या रोपाची चांगली वाढ झाली, तर मग ती कोळी जरी दिसली नाही तरी त्या कोळीच्या मुळे झालेला वृक्ष तो आपल्याला दिसतो. आता वृक्षामध्ये कोळी दिसत नाही, कोळीमध्ये वृक्ष दिसत नाही, हे तर खरंच आहे. कोळीमुळे वृक्ष तयार झालेला वृक्ष दिसतो, पण कुणीतरी जर विचार केला या बीमध्ये होतं का, बघूया याच्यात वृक्ष का, असं नाही होऊन चालत. कोळीमध्ये वृक्ष दिसत नाही, वृक्षामध्ये शोधायला गेलं तर बीज दिसणार, वृक्षाच्या फळामध्ये बी दिसेल. हे जसं आहे तर त्या वृक्षाच्या अवस्थेमध्ये म्हणजे बीज म्हणजे कोळी दिसणार नाही त्या अवस्थेत. पानं बघितली, त्या पानाला काय मोहर आला, प्रत्येक नाही, त्याचं फळ तयार झालं की मग त्याला आपल्याला त्याचं जे बीज परत मिळायचं आहे ते कोळीच्या रूपामध्ये आपल्याला मिळेल. आता कालांतराने समजा वृक्ष नाहीसा झाला, काही वर्षांनी ते कलम खराब होईल जाईल, तर समजा वृक्ष नाहीसा झाला तरी देखील त्याला आलेल्या फळातल्या बीजापासून नवीन वृक्ष तयार होतीलच. आता भगवंत रूपी बीज आहे, त्या बीजामधून ही सृष्टी निर्माण झाली, आपण तोच इकडे लावायचा आहे, तर आपल्या लक्षात येईल की ती समजा सृष्टी नसेल, जसा वृक्ष नसेल तरी देखील वृक्षाच्या फळांतल्या त्या बीजामुळे हे चक्र चालू राहील, ते वृक्ष गेले तरी. तसं सृष्टी निर्माण केली, पण ती जेव्हा नसेल, सृष्टी प्रलय झाला नसेल, म्हणजे आपणही नसो, पण तरी देखील भगवंत म्हणतो मी शाश्वत बीज आहेच. सनातन शब्दाचा अर्थ त्याच्यासाठी लक्षात घ्यायचा आहे की प्रलय जरी झाला तरी भगवंत म्हणतो मी आहेच, कारण मी सनातन आहे, मग मी पुन्हा सगळी सृष्टी निर्माण करेन. आणि प्रलय झाला तरी देखील तो राहतोच, हा पण त्याच्यातला अर्थ आपल्या लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे सृष्टीचं असणं आणि नसणं हे काहीही त्या परमेश्वराला होत, ते सनातन बीज आहेच आहे. सृष्टी असो, निर्माण होवो नाहीशी होवो, तरी देखील ते आहेच. आता तो अर्थच आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की या विश्वामध्ये दिसणाऱ्या प्रत्येक वस्तूच्या असण्यामध्ये किंवा नसण्यामध्ये त्या भगवंताचं काही होत नाही, त्याचं बीज तिथे आहेच आहे. सृष्टीची निर्मितीच तो करतो आहे. पुन्हा पुन्हा या हे समजण्याकरता माऊलींनी आपल्याला एक उदाहरण दिलं आहे, ते आपण लक्षात घेऊया. खरं म्हणजे कळलं आहे, काही न कळण्यासारखं काही नाही, पण मोह आवरत नाही, कारण माऊली जे आपल्याला उदाहरणं देतात ना ती इतकी चपखल असतात की त्या उदाहरणांच्या सहाय्यानं आपल्याला हे सनातन बीज म्हणजे भगवंत आहे ते सर्वांच्या मध्ये आहे हे कसं ते आपल्याला कळतं. माऊली आपल्याला म्हणतात की माती आहे, त्या मातीचा घट तयार केला जातो, म्हणजे माती हे एक कारण आहे आणि तयार झालेला घट हे कार्य आहे. किंवा सोन्याचं उदाहरण माऊली घेतात की सोनं हे कारण आहे, अलंकार हे कार्य आहे. जसं आत्ता आपण पाहिलं की कोळ हे कारण आहे, वृक्ष त्याचं कार्य आहे. भगवंताचा विचार केला तर भगवंत हे कारण आहे आणि हे दृश्य दिसणारे जग आहे त्याचं कार्य आहे. असं आपल्याला कारण आणि कार्य हा फरक जाणवेल. आता असं आहे की दागिना तयार करायला किंवा घट तयार करायचं असेल तर त्याला जे काही माती लागते किंवा नुसती साधनं पुरत नाही, तर त्याच्या बरोबरीनं तो दागिना घडवणारा सोनार लागतो किंवा घट घडवणारा कुंभार लागतो. कारण आणि कार्य आपल्याला कळलं, माती आहे, घट आहे, पण मातीच्या घटामध्ये रूपांतर करायला तो कुंभार असावा लागतो. आता इथे आपण पाहणार आहोत भगवंत कारण आहे, सृष्टी हे कार्य आहे. आता भगवंतानी ही सृष्टी निर्माण केली तर करणारा तिथे हवा, तर या ठिकाणी करणारा भगवंतच आहे. फरक काय येतो आपल्या लक्षात येईल की इथे कुंभार म्हणजे पण भगवंतच आहे. आता माऊलींनी त्याचं वर्णन करता सांगितलं की हा जो सोनार आहे किंवा हा जो कुंभार आहे यांनी निर्मिती केली आहे, याला आपल्या भाषेमध्ये उपादान कारण म्हणतात. माती आहे, घट आहे, पण कुंभार हवा ना, तर माती हे कारण आहे, घट तयार झालेला घट हे कार्य आहे आणि तयार करणारा हा कुंभार आहे. इथे भगवंत कारण आहे, सृष्टी ही जी काही दिसते दृश्य सृष्टी आपल्याला ते त्याचं कार्य आहे, पण करणारा तोच आहे, म्हणजे उपादान कारण पण तेच आहे असं लक्षात येईल. बरं, समजा तो घट तयार झाला, म्हणजे दागिना तयार झाला किंवा घट तयार झाला, तर मग आपल्याला माती वेगळी दाखवता येत नाही. एकदा घट तयार झाला की मग आपल्याला मातीचंच रूपांतर त्या घटात झालं आहे ना, किंवा सोन्याचंच रूपांतर त्या दागिन्यात झालं आहे ना, त्या पुन्हा आपल्याला सोनं
किंवा माती, म्हणजे याला कार्य झालं की पुन्हा आपल्याला कारण दाखवता येत नाही. पुन्हा माती दाखवा म्हटलं तर नाही, त्या मातीचाच घट झाला आहे किंवा त्या सोन्याचाच दागिना झाला आहे असं आपण सांगतो. बरं, आता त्या मातीचा घट झाला आहे, त्या घटाला काही आकार आहे, त्या घटाला काही रूप आहे, त्याला जे काही त्या घटाचं हे दिलेलं आहे ते कसं आलं, तर कुंभाराच्या डोक्यामध्ये त्या घटाचा आकार तयार होता. त्याच्या मनात किंवा त्याच्या बुद्धीमध्ये असणाऱ्या, त्याच्या डोक्याच्या त्याच्या विचाराच्या कक्षेत असणाऱ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी त्या मातीचं घटामध्ये रूपांतर केलं. बघा, एक 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 लक्षात घेऊया आपण. मगाशी फक्त माती आणि घट, मग आला कुंभार. आता माती, कुंभार, घट याच्याबरोबर त्या कुंभाराच्या मनामध्ये घटाच्या आकाराविषयी असणारं सगळं ज्ञान हे पण आलं. ते होतंच त्याच्या मनामध्ये आणि त्याच्यामध्ये त्या मनात असणाऱ्याप्रमाणे त्यांनी त्या मातीच्या गोळ्याला आकार दिला आणि त्याचा घट तयार झाला. म्हणजे मातीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या मनात असणाऱ्या विचाराप्रमाणे त्या घटाला आकार दिला. आता हे जे सगळं आहे ना, ह्या प्रत्येकाच्या गोष्टी वेगळ्या आहेत. माती, कुंभार, कुंभाराच्या डोक्यातला विचार आणि प्रत्यक्ष घट, या भगवंताच्या या बीजाच्या दृष्टीने विचार केला तर भगवंत आणि दृश्य जग या दोनच गोष्टी, बाकी सगळं भगवंतच. भगवंतानीच निर्माण केलं, त्या भगवंतच त्या प्रत्येकात आहे. जी काही साधनं लागली, समजा आपण विचार केला कुंभाराचाच, तर त्या कुंभाराला किती किती गोष्टी लागतात. त्याला कुठून तरी योग्य ठिकाणाहून माती आणायला, समजा गाढवावरच्या ह्याच्यावर ओझं आणलं तर त्याला माती आणली. त्याच्यानंतर ती चिखल त्याचा करून ती अगदी मऊ करण्यासाठी त्याला तुडवावं लागलं, किंवा त्याला ते चाक लागतं, त्या चाकावर ते घटाचा आकार देण्यासाठी चाक लागतं. आणखीन सुद्धा त्याला ते थापटणं लागतं, किंवा ती काठी लागते गोल फिरवायला, योग्य आकार देण्यासाठी त्याच्यावरती काही डिझाईन करायला ते छोटं टोकदार काहीतरी खेळण्यासारखं लागतं. अशा अनेक गोष्टी, अनेक साधनं वापरून त्यांनी तो घट तयार केलेला आहे. आता ही सगळी साधनं याला आपल्या भाषेमध्ये निमित्त कारण म्हणतात. भगवंतानी ही सृष्टी निर्माण केली तर भगवंतच निमित्त कारण, भगवंतच उपादान कारण, भगवंतच बीज. दिसायला फक्त दृश्यसृष्टी आणि म्हणून त्या दृश्यसृष्टीमध्ये पण भगवंतच, म्हणून तो सनातन बीज. बाकी सगळ्या विश्वामध्ये निर्माण करणारा, निर्मिती ज्याची होते ती वस्तू, त्याच्यासाठी लागणारी साधनं, हे सगळं आहे. त्यामुळे सृष्टी निर्मितीत निमित्त कारण, उपादान कारण जे काही सगळं आहे ते भगवंतच आहे, हे लक्षात घ्यायचं. एकोहम बहुस्याम म्हटलं त्यांनी. भगवंताला पुष्कळ व्हावं असं वाटलं, एकटं नको, आणि त्यामुळे त्यांनी हा सगळा व्याप निर्माण केला. बरं, केव्हा तरी कंटाळतो, मग केव्हा तरी कंटाळतो, पुष्कळ झालं म्हणतो, आवरूया म्हणतो, मग आवरून ठेवतो, पुन्हा पसरतो. मग अशी जसं म्हटलं की सृष्टी प्रलय झाला तरी तो आहेच. त्यामुळे हे असं निर्माण करणं, पुन्हा त्याचा आवरून टाकणं आणि पुन्हा पसरणं, हे सगळं तो करणं. म्हणजे हे करण्यासाठी आपल्याला केवळ मातीचं आणि कुंभाराचं उदाहरण घ्यायचं आहे. आता आपल्या लक्षात आलं की त्याला सनातन बीज का म्हटलं, तर ते आणि आपल्यापुरतं आपण विचार करताना काय करायचं, तर हे सगळ्यांमध्ये आहे या पद्धतीनं आपलं आचरण ठेवायचं. मग अशी जसं म्हटलं की आता सगळ्या जीवांमध्ये तो अंश आहे, त्या सगळ्यांशी आपलं आचरण कसं असलं पाहिजे हे कळेल. आणि अर्जुनाला भगवंत म्हणतं की अर्जुना, अरे हे मी तुझ्यात आहेच. खरं तर हेच सांगण्यासाठी बीजम माम सर्वभूताना म्हटलं आहे, पण पार्था तुझ्यामध्ये पण मी आहेच की रे, असं सांगायचं आहे. पण होतं काय, आपण भलतीकडेच शोधत असतो. आपल्याला काय हवं असतं, आपल्याला हवं असतो आनंद, सुख, समाधान. आपल्या सुख, समाधान, आनंदाच्या व्याख्या ज्या असतात त्या भगवंताच्या म्हणजे भगवंत असं सांगतो की अहो ते तुमच्याजवळच आहे, ईश्वरच, मीच तुमच्यामध्ये आहे, तिथेच सगळा आनंद, सुख आहे. परंतु ते आपण बघतच नाही, आपण भलतीकडेच शोधत असतो. आपल्याला बाहेरच्या जगामधल्या अनेक गोष्टी शोधत असतात आणि आपण आपलं सुख, समाधान हे बाहेर शोधत राहतो. हा तर नेहमीचाच आपला हे आहे की खरंच आहे. उदाहरण देतात माऊली, पाहे पा दूध पवित्र आणि गोड. आता माऊली उदाहरण देत आहेत इतकं चपकल की दूध अतिशय गोड आणि पवित्र ज्या ठिकाणी आहे, पासी त्वचेची या पदरा आड,
त्या गाईच्या याच्या तिथे दुधाच्या पडद्याच्या बाजूलाच रक्त आहे. पण होतं काय, ती गोचिड जी आहे त्या गोचिडीला त्या दुधाचं काही रीते अव्हेरीचे तिथे दूध अव्हेरते, जे गोड पवित्र आहे ते अव्हेरते. ते अव्हेराची गोचिड अशुद्ध काय निघते आणि जे अशुद्ध रक्त आहे तेच ती पिते. आता ह्याला काय करावं. पण हे उदाहरण त्या गोचिडासाठी नाही दिलेलं आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, तसा मी आत्मा राम भगवंत हृदयात आहे, असं त्या सर्व सुखाचा आरामो. तो जो ओळखला तर सगळ्या सुखाची प्राप्ती होणार आहे. की भ्रांतासी काम विषयावरी, पण आम्ही भ्रांत, आम्ही गोंधळलेली मंडळी भलतीकडेच शोधतो आणि विषयांमध्येच अडकतो. गोचिडासारखीच आपली स्थिती आहे की जे जिथे जे आहे चांगलं ते आम्ही घेत नाही, भलतीकडे जातो. त्या अर्थाने आपल्याला हा बीजम माम सर्वभूतानाम विद्धी पार्थ सनातन सनातन असणारा हे सांगितलं आहे. खूप छान असं वाटलं की अरे खरंच किती सोपं ह्या संतांनी आपल्याला करून दिलेलं आहे. पुढल्या वळीमध्ये ते म्हणतात आता बुद्धिमान मंडळी, या बुद्धिमान लोकांमधली जी बुद्धी आहे ती भगवंत म्हणतो मी आहे. बुद्धिमान लोकांमधली बुद्धी मी आहे. खरं तर दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा स्थितप्रज्ञाची लक्षणं आपण पाहिली, व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन असं सांगितलं आहे. म्हणजे तिथे जी निश्चयात्मक बुद्धी असं जे वर्णन केलं की चांगल्या गोष्टीशी ती निश्चयात्मक बुद्धी म्हणजे ठाम बुद्धी, चांगल्या गोष्टीशी ती ठाम असते, ती मी आहे असं भगवंताला सांगायचं आहे. की जे काही चांगलं आहे, ठाम आहे, बुद्धिमान माणसाजवळचा निश्चय जो आहे ते म्हणजे मी आहे. खरं तर आपल्याला भगवंतांनी चांगली बुद्धी दिलेली आहे, माणसाला अधिक बुद्धी दिलेली आहे आणि तिचा उपयोग जर आपण केला तर खरं म्हणजे आणि त्या बुद्धीचा उपयोग करण्याचं स्वातंत्र्य पण आपल्याला आहे. कसं वागावं हे आपण ठरवू शकतो ना. आपल्याला आपल्या बुद्धीप्रमाणे सत्सत विवेक बुद्धीचा वापर करून आपल्याला चांगलं कर्म करता येईल. आणि मग ती जी सत्सत विवेक बुद्धी वापरायची ना, ती आपल्याला आत असणाऱ्या आत्मारामूला शोधायला वापरता येईल, भगवंताला शोधता येईल आपल्याला. ती खरी शुद्ध बुद्धी आहे, ती पवित्र बुद्धी आहे. भगवंत म्हणतो ती मी आहे असं त्याला खरं सांगायचं आहे. म्हणजे बुद्धी आहे, तिचा वापर आपल्याला कशासाठी करायचं आहे ते ठरवलं की आपलं काम होणार आहे. आपल्याला चित्र वेगळंच दिसतं. बहुतांशी माणसं आपल्या बुद्धीचा वापर कशासाठी करतात ते आजूबाजूला पाहिलं की आपल्याला वाईट वाटतं. सध्या तर काय काळ असा चाललेला आहे की प्रत्येकजण जे काही करतोय त्याच्या मागे त्याचा काहीतरी स्वार्थ आहे. तिथे भगवंत नाही आहे. स्वार्थासाठी जिथे बुद्धी वापरली जाते, दुसऱ्याचं अकल्याण करण्यासाठी जिथे बुद्धी वापरली जाते, दुसऱ्याचं नुकसान झालं तरी चालेल, मला काय त्याची क्षती, अशा पद्धतीने कोणी आचरण करत असेल तर तिथे भगवंत नाही आहे. जसं असतं ना की आता ह्या कॉम्प्युटरच्या युगामध्ये काही कारण नसताना तो व्हायरस काय हे करणं आणि दुसऱ्याला त्रास होईल असं वागणं, या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या की असं वाटतं हे काय आहे. म्हणजे दुसऱ्याचं नुकसान करायचं मुद्दाम अशासाठी जर आपल्या बुद्धीचा वापर करायचा झाला तर ते अत्यंत चुकीचं आहे. तिथे काही भगवंत नाही. पण काही मंडळी अशी आहेत की ते खरोखर दुसऱ्याला मदत करावी, दुसऱ्याला सुख होईल असं सगळं करावं. जसं आपण असं म्हणू ना की आता विज्ञानाने लावलेले इतके शोध आहेत, त्याच्या मागे जे शास्त्रज्ञ आहेत त्या शास्त्रज्ञांनी आपली बुद्धी पणाला लावून या सगळ्या गोष्टी आहेत की त्याचा उपयोग आपल्या सगळ्यांना, सामान्य लोकांना पण व्हावा असा विचार करून त्यांनी आपलं आयुष्य त्या शोधासाठी खर्च केला आहे. त्यांचा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने आपली बुद्धी ते भगवंतापर्यंत पोचवत आहे. तिथे त्या व्यक्तीच्या ठिकाणी त्यांनी इतरांसाठी केलेले जे प्रयत्न आहेत ते पाहिलं. सगळ्यांच्या सुखासाठी असणारी जी बुद्धी आहे तो भगवंत म्हणतो मी आहे. बऱ्याचदा असं होतं की नेमकं काय होतं, काय तर अहंकार जर आला ना तर गडबडते. म्हणजे आत्ता जसं आपण शास्त्रज्ञांचं उदाहरण दिलं, त्याच शास्त्रांनी लावलेल्या शोधांनी माणसाला त्याचं जीवन समृद्ध करण्यासाठी उपयोग होत असेल तर अगदी बरोबर आहे. पण शास्त्रांनीच लावलेल्या शोधांनी लोकांना जर त्रास देण्यासाठी त्या शोधांचा उपयोग लावला तर काय करावं. त्यामुळे चांगल्यासाठी त्या बुद्धीचा वापर हा मुळातला म्हणजे आचरणाच्या वेळी लक्षात येतं. बुद्धिमत्तांमध्ये मी बुद्धी आहे पण ती चांगल्यासाठी वापर करत असेल तर. अहंकाराला मी माझं असं म्हटलं की या जगामध्ये खरं तर आपलं काहीच नाही आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला इथून जाताना इथलं काहीच देता येणार नाही आहे. त्यामुळे माझं म्हणून आपण इथे काय उपयोग आहे.
हे सगळ्यांना माहिती असतं, पण तरी देखील आपला तो मीपणा संपत नाही आणि तिथे भगवंत म्हणतो तिथे मी नाही आहे. खरं तर असं आहे की त्याचं आहे सगळं असा विचार केला तर ती जी बुद्धी आहे ना ती भगवंताची बुद्धी, म्हणजे भगवंताची देणगी ती आहे की ज्या वेळेला त्या बुद्धिमान माणसाला असं वाटेल की ही माझी जी बुद्धी आहे ती ईश्वरांनी दिलेली देणगी आहे आणि म्हणून ती चांगल्याचसाठी मी वापरणार आहे, की मग बुद्धिमत्तां बुद्धी ती जी आहे ती भगवंताचं तिथे विभूती आहे असं आपल्या लक्षात येईल. नंतर म्हटलं तेजस्वी नाम तेजहा, तेजस्वी माणसं आहेत यामधलं तेज मी आहे. मी बघा हे जेव्हा श्लोक वाचत आहे तेव्हा मला असं वाटलं की एकदा बुद्धिमत्तां बुद्धी म्हटलेलं आहे, पुन्हा तेजस्वी नाम तेजहा कशाला म्हणायला पाहिजे. पण तेज आणि बुद्धी याच्यामधलं फरक लक्षात घेतला तर आपल्याला कळलं आहे की भगवंत तेज मी आहे असं म्हणतो. तर ह्याचा अर्थ काय, तर तेज असणाऱ्या तेजस्वी बुद्धिमत्ता असणाऱ्यांना जो सन्मान मिळाला पाहिजे ती जी प्रगल्भता आहे, तेज म्हणजे प्रगल्भता, अशी जी प्रगल्भता आहे त्या व्यक्तीच्या समोर कोणी गैर वागणारच नाही, उद्धटपणानं कोणी वागणारच नाही, त्याला तेज म्हणायचं. आणि ते तेज म्हणजे मी आहे. आपण निरनिराळ्या व्यक्तींच्यावरून हे ओळखू शकतो की तेजस्वी असणं आणि त्या तेजापुढे सगळी मंडळी, अगदी आपल्याला लक्षात येईल की प्रतिपक्षाचे विरोधी पक्षातले लोकसुद्धा अटलजींना खूप मानत होते, कारण त्यांच्याजवळ जी प्रगल्भता होते त्या प्रगल्भतेबद्दल, म्हणजे विरोधक असू देत, बाकी याला विरोध असला तरीसुद्धा अटलजींच्या व्यक्तिमत्वाचा जो एक प्रभाव होता, ते जे तेज आहे ना, ती जी प्रगल्भतेचं तेज आहे, प्रभावाचं तेज आहे, ते लक्षात घेतलं की आपल्याला काय की ते तेज म्हणजे मी आहे असं भगवंताला सांगायचं आहे. मराठे काकांनी या श्लोकामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे की इंग्लंडमध्ये जी गोलमेज परिषद झाली, राऊंड टेबल कॉन्फरन्स, त्यावेळेचा एक प्रसंग मराठे काकांनी या श्लोकाच्या स्पष्टीकरणामध्ये सांगितलं आहे. तर त्यावेळेला काय झालं की आपल्यावर ब्रिटिशांचं राज्य होतं आणि ह्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये निरनिराळ्या देशांचे प्रतिनिधी येणार होते. त्याचं जे नेतृत्व होतं ते विन्स्टन चर्चिलकडे होतं आणि विन्स्टन चर्चिलला गांधींबद्दल राग होता आणि भारताचं नेतृत्व करण्यासाठी गांधी जाणार होते. आता आधीच आपल्यावर ब्रिटिशांचं राज्य आणि इंग्लंडमध्ये असणारी ती कॉन्फरन्स आणि त्यामुळे गुलाम असणाऱ्या देशाचा प्रतिनिधी आल्यानंतर त्याला मोठा सन्मान द्यावा, त्याच्यासाठी उभं राहावं, काय प्रोटोकॉल जे असतात ते पाळावेत, असं काही कारण नाही आहे, कारण गुलाम असणारा देश आहे अशी विन्स्टन चर्चिलांची इच्छा होती आणि तसं त्यांनी सांगितलं पण होतं. पण घडलं असं की ज्या व्यक्तीजवळ काही अंगभूत गुण असतात ना, म्हणजे त्यांनी काही सत्याचं, साधनेचा त्यांचा अभ्यास होता, त्यांची काही निष्ठा होती, देशभक्ती होती, या सगळ्याचा परिणाम असेल. अनंत देशातले लोक तिथे आलेले होते आणि त्यामुळे घडलं असं की ते आले, मात्र विन्स्टन चर्चिलला काही वाटो, सगळी माणसं सन्मानाने उभी राहिली, स्वाभाविकच चर्चिलला उभं राहावं लागलं. त्याचा प्रसंग सांगून ते जे तेज म्हणजे काय ते आपल्याला मराठे काकांनी सांगितलं. मला आश्चर्य वाटलं की खरंच आहे की त्याची ओळख, तुमचं काही असू दे, तुमच्या दृष्टीने गुलाम असणारा देश आहे, त्याच्या प्रतिनिधीला कशात सन्मान द्यायला पाहिजे असं वाटत असलं तरी जसं आपण पाहिलं की शिवाजी महाराजांनी मुजरा केला नाही, कारण त्यांचं जे प्रगल्भता होती की दुसऱ्याच्या पुढे मी का वाकेल. स्वामी विवेकानंद जेव्हा निन्या देशातून, खरं तर ते साधे संन्यासी, साध्या भगव्या पोशाखात सगळ्या जगभर ते हिंडलेले, पण जिथे जिथे ते गेले तिथे तिथे त्यांचा जो काही मानसन्मान झालेला आपल्याला दिसतो तो कशामुळे झाला, तर त्यांच्याजवळ असणारी जी काही एक अंगभूत तेज ज्याला म्हणतो ना, त्या अंगभूत तेजामुळे त्यांचा हा मानसन्मान लोकांनी सहजपणानं केलेला आहे. ते जे तेज आहे ते भगवंत म्हणतो मी आहे. आता आदरणीय पंतप्रधानांची जी जगभर आपण प्रशंसा पाहतो किंवा त्यांचं जे काही स्वागत सगळ्या देशांमधून होतं, हे काय आहे तर त्यांचं अंगभूत तेज आहे. अंगभूत तेजामुळे या लोकांच्यामध्ये आपोआपच ते तेज म्हणजे भगवंत आहे. ज्या व्यक्तीकडे हे तेज असतं ना, त्याच्यातून आणखीन आपल्याला एक लक्षात घेईल, जगातली कुठलीही व्यक्ती त्या व्यक्तीच्या प्रभावाला खरेदी करू शकत नाही. म्हणजे ते असं मागून येणारी गोष्ट नाही, आपल्या प्रभावानं त्या व्यक्तिमत्वाला खरेदी करता येत नाही. म्हणजे असं आहे ना की मोदींची स्लोगन आहे, मैं खाऊंगा नाही खाने दूंगा नाही. आता हे जे केलं हे असं तेजस्वी व्यक्तीकडूनच
हे होतं. म्हणजे मी चुकीचं करणार नाही आणि मी चुकीचं करू देणार नाही असं जे दिसतं, ह्यातलं जे तेज आहे, हे बोलण्याला धैर्य लागतं. आम्ही चुकीचं वागणार आणि मग आम्ही लोकांना काय सांगणार असं त्यांच्याबद्दल नाही आहे. 10 वर्षात तरी तसं करून दाखवलं. तर असं जे की तेज आहे, ह्याला पराकाष्ठेचं आत्मबल लागतं. हे असं सहज होणारी गोष्ट नाही आहे. ती भगवंत म्हणतो की मी आहे. प्रभू रामचंद्र जेव्हा लक्ष्मणासह जनकाच्या दरबारात आले आणि पुढे ते सगळं शिवधनुष्य वगैरेचं हे घडलं, तर त्यावेळेला रामलक्ष्मणांची जोडी आली. मात्र सीतेच्या त्या याच्यासाठी अनेक राजपुत्र तिथे आलेले होते आणि लगेचच असं लक्षात आलं की रामलक्ष्मण आले, मात्र जनकासह सगळ्या दरबारात उपस्थित असणारे लोक उभे राहिले. आता हे जे काही आहे, हे जे काही स्वागत झालं त्यांचं, याच्यामध्ये जे त्यांच्यामधलं तेज आहे, ते तेज म्हणजे भगवंत म्हणतो मी आहे. आता आपल्या लक्षात येईल बुद्धिमत्तांमधली बुद्धी, तेजस्वी लोकांमधलं तेज आणि सनातन बीज, ह्या 3 गोष्टी आपण पाहिल्या. पुढल्या श्लोकामध्ये बलम बलवतामहम कामराग विवर्जितम धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. मग अशी पार्थ म्हटलं, आता भरतर्षभ म्हटलं. आणि भरतकुलाला भूषण असणाऱ्या अर्जुनाला आणखीन आता 2 महत्त्वाच्या विभूती भगवंत सांगणारे. भरतर्षभा, अर्जुना, बलवताम, जे बलवान लोक आहेत, फक्त शक्ती म्हणजे शारीरिक शक्ती नाही बरं का, सर्व प्रकारची शक्ती, जी सामर्थ्यवान मंडळी आहे. कामराग विवर्जितम बलम. त्यांची जी शक्ती आहे, त्यांचं जे सामर्थ्य आहे, ते कसं असलं पाहिजे? आसक्तीविरहित. त्या सामर्थ्याला स्वार्थ नाही आहे, आसक्तीविरहित सामर्थ्य आहे, ते मी आहे. बलम बलवताम कामराग विवर्जितम, कुठल्याही प्रकारची आसक्ती नसणारं, कामनाविरहित असणारं जे काही सामर्थ्य आहे, ते मी आहे. आणि दुसरं, सर्वभूतेषु, सर्वभूतांमध्ये असलेला धर्माविरुद्ध हा काम, म्हणजे धर्माला मान्य असलेला, शास्त्राला मान्य असलेला जो काम आहे, तो मी आहे. आधीच्या ह्याच्यात सांगितलं की आसक्ती विरहित असणारं जे सामर्थ्य आहे, ते मी आहे. आणि मग म्हणलं की धर्माला जे मान्य आहे, तेवढी कामना असायला हरकत नाही, तो कामही मीच आहे. आता या दोन्ही गोष्टींचा आपण विचार केला तर लक्षात येईल, धर्माला आणि शास्त्राला मान्य असणाऱ्या कामाबद्दल भगवंत म्हणतात की तिथे तिथे मी आहे. ते चांगलंच आहे. ती कामना, त्या कामनेच्या मागे शुद्ध भाव आहे. त्यामुळे धर्माला अनुसरून, शास्त्राला अनुसरून जी गोष्ट आपण करतो आहोत, तिला भगवंताची मान्यता आहे. आणि त्यातला जो काम आहे, त्यातली जी इच्छा आहे, ती भगवंत म्हणतो मी आहे. आता असं आहे की आपल्याला एक, आपण आधी सामर्थ्याचा विचार करूया. बलम बलवतामहम म्हटलं आहे, तर ते शक्तिमान माणसांच्या मधलं जे सामर्थ्य आहे, ते मी आहे. आता कुठल्याही आपल्या प्रत्येक माणसाला असं असतं की आपण जे काही करतो, त्याच्यासाठी आपल्याला एक आंतरिक सामर्थ्य लागतं, आतून इच्छा लागते. आपण काही करणार आहोत तर आपल्याला, आणि मग आपल्याकडून ते प्रयत्न होतात. आज जर इच्छा असेल तर शरीराचं सामर्थ्य लागतंच, आपल्या इंद्रियांचं सामर्थ्य लागतंच. आपण अगदी मनाने ठरवलं तरी इंद्रियांनी साथ दिली पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की हे करायचं आहे, पण अगदी डोळे मिटतात, मग असं म्हणतो नको नको, आता जरा विश्रांती घेऊया आणि परत आपण करूया. म्हणजे इंद्रियांचं सामर्थ्य लागतं, मनाचं सामर्थ्य लागतं आणि आंतरिक सामर्थ्य पण आपल्याला लागतं. अगदी गोष्ट आहे. आणि जसं जसं म्हणजे अन्य जी बाहेरची सामर्थ्य असतात ना, म्हणजे आपण काय म्हणजे सत्तेचं सामर्थ्य किंवा श्रीमंती, पैशाचं सामर्थ्य, या सगळ्या गोष्टींच्यामध्ये पण सामर्थ्य आहे ना, याच्यातला भाग नाही. त्याचा उपयोग आपण कसा करतो, त्यावर ते सामर्थ्य योग्य की अयोग्य ते ठरतं. पैसा आहे, पण त्या पैशाचा विनियोग कसा करतो आहे आपण, सत्ता आहे, त्या सत्तेचा उपयोग कसा करतो आहे आपण, यावरती सामर्थ्य ते भगवंताची विभूती आहे की ती ठरेल. म्हणून या दोन्ही प्रकारच्या सामर्थ्यांचा आपल्याला विचार करतो. भगवंत सांगतोय की जिथे स्वार्थ नाही आहे, जिथे आसक्ती नाही आहे, तिथलं सामर्थ्य म्हणजे मी आहे. पण जर का तिथे स्वार्थ असेल, कुठे आसक्ती असेल, तर मी नाही. ते सामर्थ्य माझं नाही. माझ्या श्रीमंतीवर मी काही करेन, माझ्या सत्तेवर मी काही करेन. आपण आता काही दिवस चर्चा चाललेली आहे त्या
पुण्याला झालेल्या अपघाताचे, की गाडीला नंबरसुद्धा नाही जे काही. तर या सगळ्या गोष्टी अशा सत्तेच्या ह्याच्याबद्दल काहीही करणारी जी म्हणजे त्या सामर्थ्याचा आपल्याला विचार करायचा नाही. आसक्तीरहित, कामना विरहित असणारं जे सामर्थ्य आहे, की जे माणसाला उन्नतीकडे नेणार आहे, उत्कर्षाकडे नेणार आहे, 4 माणसांनी आदर्श ठेवावा अशा प्रकारचं सामर्थ्य आहे, त्याच्याबद्दल आपल्याला विचार करायचा आहे. आसक्ती असणाऱ्या गोष्टींबद्दल आपल्याला विचार करा. आसक्ती ठेवून जर आपण काही आपल्या सामर्थ्याच्या बळाचा वापर केला तर अधःपतन ठरलेलंच आहे. आज नाही नंतर अधःपतन हे होणारच आहे. आपल्यातल्या सामर्थ्याचा उपयोग आपण असा वाईट गोष्टींसाठी केला तर आत्ता नाही मग, पण आपलं स्वाभाविकच अधःपतन होईल. म्हणजे कसं, तर हनुमंत पण बलवान आहे, रावणही बलवान आहे, पण हनुमंताची जी सगळी शक्ती आहे ती हनुमंताची शक्ती रामाच्या सेवेत त्यांनी उपयोगात आणली, म्हणून तो स्वाभाविकच त्याच्या जीवनाचं सार्थक झालं. पण रावणानं नीच कृत्य केलं. रावणाजवळ पण सामर्थ्य होतं की, पण त्यांनी नीच कृत्य केलं. अगदी शंकराचा उपासक पण होता, पण मिळालेल्या त्या सगळ्या शंकराकडल्या ह्याचा उपयोग त्यांनी चांगल्यासाठी केला नाही, स्वाभाविकच त्याचा विनाश झाला. त्यामुळे सामर्थ्याचा आपण उपयोग कशासाठी करतोय त्यावर ते भगवंताचं विभूती आहे की नाही ते आपल्याला ठरवावं लागेल. आता भगवंताचं जे सामर्थ्य आहे, भगवंताचं जे बल आहे, आणखीन एक गोष्ट आहे की नुसती शक्ती नाही, म्हणजे बल शब्द वापरला असला तरी नुसतं शारीरिक, मानसिक, आंतरिक सामर्थ्याबरोबर एक ओज नावाची गोष्ट पण असते, उत्साह पण असतो, तो पण असते. बलम ओजहा किंवा ओजो बलम असं म्हटलेलं आहे. तर ओज म्हणजे उत्साह, त्या उत्साहयुक्त बल पाहिजे. भगवंत जो म्हणतोय ना मी आहे, त्या भगवंताच्या मीमध्ये तो कुठे कुठे असेल तसं ओजयुक्त बल म्हटलं होईल, म्हणजे मग आपोआपच ते सामर्थ्य चांगल्यासाठी वापरलं जाईल असं होईल. त्याच्यामध्ये ओज आलं की अगदी बरोबर आहे. नाहीतर नुसतंच सामर्थ्य आहे त्याचा काय उपयोग, त्याचा काहीच उपयोग नाही. शक्तीबरोबर उत्साह पण असला पाहिजे तर उपयोग होईल. पुन्हा आणखीन त्या इथे काय म्हटलं आहे की ही जी शक्ती आहे, हे जे सामर्थ्य आहे, हे काम राग विवर्जित हा म्हटलं आहे ना, म्हणजे कामापासून किंवा रागापासून दूर असलेलं पाहिजे. इच्छा आसक्ती असता का मान्य असं नाही, ते पण लक्षात घ्यायचं. राक्षसांजवळ पण शक्ती होती, असं जर रावणाचं उदाहरण आपण घेतलं, त्याच्याजवळ सामर्थ्य होतं, त्याचा काय उपयोग झाला, काहीच नाही. मग जी शक्ती चांगल्यासाठी, देशासाठी, धर्मासाठी, समाज उपयोगी गोष्टींसाठी जर का त्या आपल्या सामर्थ्याचा आपण उपयोग केला तर ती आपल्याला हवी आहे, ते ओज आपल्याला हवं आहे, ते सामर्थ्य आपल्याला हवं आहे. आणि भगवंत म्हणतो तसं झालं तर मी तिथे आहे. आसक्तीमध्ये, कामनेमध्ये मी नाही आहे. आपल्याला चिकार संस्कृत सुभाषित याच्यामध्ये मिळतात. विद्याविवादाय, बुद्धी आहे पण नुसता वाद घालायचा, चर्चा करायची, काहीच उपयोग नाही. धनम मदाय, पैसा आहे पण गर्व करायचा, काहीच उपयोग नाही. शक्ती परेशान परपीडनम, सामर्थ्य आहे दुसऱ्याला त्रास देण्यासाठी, तर याचा काय उपयोग, काहीच उपयोग नाही आहे. म्हणजे धन आहे, बुद्धी आहे, शक्ती आहे, पण हे असं खलस्य साधोर विपरीतमेव, अगदी सज्जनांच्या विपरीत वागणं आहे. खल म्हणजे दुष्ट, दुष्ट माणसाचं वागणं कसं आहे तर सज्जनांच्या अगदी विरोधी सर्व बाबतीत, ज्ञानाय, दानाय आणि रक्षणाय, सर्व बाबतीत त्याचं अगदी उलट हे आहे. आपल्या ज्ञानाचाही चांगल्यासाठी वापर करायचा नाही, संपत्ती आहे त्याचाही चांगल्यासाठी वापर करायचा नाही, शक्ती आहे त्याचाही चांगल्यासाठी वापर करायचा नाही. मग यांनी काय होणार, यांनी अधःपतन होणार. भगवंत म्हणतो अशा ठिकाणी मी नाही आहे. पण दानाय लक्ष्मी, सुकृताय विद्या, चिंता परेशान सुखवर्धनाय, परावबोधाय वचांसी अस्य, धन्यश्री लोकी तिलकस्यैव. पण त्याच्या उलट सज्जनाबद्दल वर्णन केला तर त्याची जी लक्ष्मी आहे, त्याच्याजवळ असलेली संपत्ती आहे ती दानासाठी आहे. सुकृताय विद्या, त्याची जी बुद्धी आहे ती सुकृत, चांगलं करण्यासाठी आहे. चिंता परेशान सुखवर्धनाय, दुसऱ्याचं सुखवर्धन कसं होईल, सुख कसं वाढेल याचीच त्याला चिंता आहे. तो सारखी दुसऱ्याची चिंता करतो आहे की हे केल्याने दुसऱ्याला कसा आनंद होईल, दुसऱ्याला कसं सुख मिळेल. पुढे म्हटलं आहे परावबोधाय वचांसी अस्य, ज्याचं वचांसी म्हणजे बोलणं, पर अवबोध दुसऱ्याचं अज्ञान दूर करण्यासाठी आहे, त्याला सज्ज म्हणा, तिथे मी आहे. त्याचं सगळं जे काही बुद्धी, शक्ती, बोलणं, सगळी विद्या, ह्या सगळ्या गोष्टी किंवा संपत्ती ही सगळी दुसऱ्यासाठी किंवा चांगल्यासाठी जर खर्च होत असेल तर भगवंत म्हणतो तिथे तिथे मी आहे. आता इथे तर म्हटलं आहे धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ,
धर्माला किंवा शास्त्राला अनुकूल असं काम मान्य आहे. म्हणजे आधीच्या ह्याच्यात सांगून झालं की आपलं जे सामर्थ्य आहे ते आसक्तीविरहित आणि असं दुसऱ्याला उपयोगी पडणार असेल तर तिथे मी आहे. पुढल्या ओळी म्हणतात धर्माविरुद्ध भूतेषु. भूतेषु म्हणजे सगळ्या भूतमात्रांमध्ये असणारं जे काही कामं आहे, इच्छा आहे, ती इच्छा कशी तर धर्माला अनुसरून, शास्त्राला अनुसरून असेल तर ती इच्छा पण मी आहे. भगवंतांनी काही असं नाही सांगितलेलं. आता सगळ्या संतांनी प्रपंच केला, आपल्यालाही त्यांनी उत्तम प्रपंच करा असा सल्लाही दिला. पण उत्तम प्रपंच करता करता पण परमार्थ करता येईल असं पण आपल्याला सल्ला दिला. त्यामुळे इच्छा असणं काही वाईट नाही आहे. नेहमी नेहमी आपल्याला उदाहरण दिलं जातं की भूक लागणं ही स्वाभाविक नैसर्गिक गोष्ट आहे, त्यामुळे ते बरोबरच आहे. परंतु भूक लागणं आणि त्या भुकेला ती भूक भागणं याच्यासाठी आपल्याला जे मिळेल, ज्या वेळेला जे मिळेल ते आवडलं पाहिजे. अमुकच पाहिजे असं नाही होता का. या अर्थाने आपण लक्षात, कामना म्हणजे काय तर जे आवश्यक आहे, गरज आहे तेवढं आपल्याला मिळालं की पुरेसं आहे. इच्छा असणं वाईट नाही आहे, पण असंच पाहिजे. म्हणजे कशाची इच्छा करायची, केव्हा इच्छा करायची, कुठे इच्छा करायची, या सगळ्यावरती अवलंबून आहे. नाहीतर मग त्या कामनेला व्यसनाचं रूपांतर येईल. त्या कामनेला मग भगवंताची विभूती तिथे असणार नाही. योग्य शास्त्राला, धर्माला अनुसरून जर काम असेल, 4 पुरुषार्थ आपल्याकडे सांगितले, त्यामुळे मान्यता आहे. धर्म अर्थ काम मोक्षामध्ये काम आहेच. त्यामुळे त्या पण धर्म अर्थ काम मोक्षामध्ये धर्म आणि मोक्ष याच्यामध्ये अर्थ आणि काम दिलेले आहे. त्या धर्माने पैसा आणि कामना, इच्छा बाळगायला हरकत नाही. त्याचं आचरण करता म्हणजे धर्माने, शास्त्राने सांगितलेलं केलं आणि ध्येय जर मोक्षाचं ठेवलं तर तो अर्थ आणि काम मंजूर आहे आपल्या धर्माला, शास्त्राला. तर तिथे तिथे भगवंत म्हणतो मी आहे. छान आपल्या धर्म अर्थ काम मोक्षाचा विचार केला, पण धर्माने आपल्याला तो कामाचा विचार करायचा. तुकाराम महाराजांनी असं म्हटलं की पराविया नारी रखुमाई समान. कामनेचा विचार केला म्हणून हा आदर्शच तुकाराम महाराजांनी घालून ठेवलेला आहे की आपल्याला परस्त्री माते समान वाटली पाहिजे. मग काहीच नाही प्रश्न. सर्वानुभूती परमेश्वर आपल्याला बघायचा आहे आणि इथल्या धर्माला आणि मोक्षाच्या मध्ये असणारी कामना आपल्याला मंजूर करायचं आहे. पण आत्ता आपण विचार केला सद्यस्थितीतल्या समाजाचा तर आपल्या लक्षात येईल की भगवंताला ना ह्या अशा समाजामध्ये ही जी विभूती भगवंतांनी दिलेली आहे की धर्मानी आणि शास्त्रांनी जी कामना सांगितलेली आहे तिथे मी असेन. पण धर्मानी, शास्त्रांनी सांगितलेल्या या कामनेच्या पलीकडे सगळ्यांचं वर्णन चाललं आहे. दुर्दैवानं सध्या भारतीय समाजावर इतका परकीय संस्कृतीचा पगडा बसलेला आहे की काम याच्यामध्ये वासना चाललेली आहे आणि त्या कामनेचं म्हणजे त्या वासनेचं एक निर्लज्ज प्रदर्शन आपल्याला रोज या अगदी दूरदर्शनच्या पडद्यावर मर्यादित पूर्वी होतं, आता रस्त्यावरच दिसायला लागला आहे असं आपल्याला कळेल की खरोखरच कमी कपड्यातल्या स्त्रिया आणि त्यांचं बेछूट वागणं आपण पाहिलं की हे काही धर्माला, शास्त्राला धरून नाही. त्यामुळे वासनेचा विचार केला की आपल्या लक्षात येतं की हे भयानक झालेलं आहे. आणि भगवंत म्हणतो की जर शास्त्राला धरून असेल, धर्माला धरून असेल तर त्या कामनेला परवानगी आहे. या निमित्तानं आपल्याकडे गीता सागर शंकर अभ्यंकरांचं एक गीतेवरती खूप छान मोठा ग्रंथ त्यांनी आपल्यासाठी दिला आहे. सागरच आहे. या विभूतीचा त्यांनी विचार करताना आपल्याला एक अगदी अंगावर काटा आणणाऱ्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी म्हटलं की दूरदर्शनवरच्या तर बहुसंख्य ज्या जाहिराती किंवा सिरियल्स असतात ह्या तर आहेतच की त्या वासनाच व्यक्त करणाऱ्या आहेत. त्याच्यामध्ये काही बरं त्या मुली पण आमच्याच असतात, काही दुसऱ्या नसतात. त्यांनी पुढे आपल्याला 1-2 उदाहरणं दिली की हे सगळं कुठून येतं. पाश्चात्य संस्कृतीचा पगडा आपल्यावरती फार होतो आहे. देश जवळ झाला, लोक सगळीकडे जायला लागली, त्यातलं नेमकं चांगलं काय घ्यायचं हे आम्हाला कळलं पाहिजे. गीता वाचनाला हे कळतं आणि त्यामुळे सगळ्यातलं चांगलं घ्यायचं. आम्ही शिक्षणासाठी बाहेर जातो, आम्ही नोकरीसाठी बाहेर जातो, तिथे आम्ही चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. ते न होता आम्ही त्या पाश्चात्य संस्कृतीच्या अधीन होतो. त्यांनी वर्णन केलं शंकर अभ्यंकरांनी की आपल्याला कला महर्षी किंवा थोर तत्त्वज्ञ म्हणून चार्ली चॅप्लिन आणि रसेल माहिती आहेत. प्रचारमाध्यमं अशा मंडळींचा खूप गौरव पण करतात. पण या दोघांनी
उतार वयामध्ये आपल्या नाती शोभतील अशा तरुण मुलींशी विवाह केलेत. आता हे अगदी किळसवाणं गोष्ट आहे. एलिझाबेथ टेलरचे 10 विवाह म्हणे झालेत. बिल क्लिंटनच्या अनेक भानगडी लोकांना ह्या सगळ्याला ना बातम्यांमध्ये स्थान दिलं जातं. या मंडळींना मोठं मानलं जातं. आता ही जी विकृत म्हणजे कामी पुरुषाची ही विकृत रूपं आपल्याला सांगितली गेली आणि त्यामुळे हे आपण बाजूला करता आलं पाहिजे. भगवंत म्हणतो की शास्त्राला धरून असणारीच फक्त मला पाहिजे. मग याला काही पुरुषार्थ म्हणता येत नाही. आपण विचार करायचा आहे धगधगीत वैराग्य धारण करणारे जे संत होऊन गेले, आचार्य होऊन गेले, आपल्याकडे शिवाजी महाराज, वीर छत्रपाल, राणा प्रताप, किती वीर पुरुषांची नावं आपल्याला घेता येतील. स्वामी विवेकानंदांसारखे थोर संन्यासी यांची आदर्श चरित्र आपल्यासमोर आहेत. जनसामान्यांना हे सारखं सदैव डोळ्यासमोर दिलं पाहिजे. मग आपल्याला त्या कामशब्दाचा अर्थ कळेल. कामशब्दाचा अर्थ संयम आणि सदाचार पण त्यात असला पाहिजे. संयम सदाचाराने असणारी जी कामना आहे त्याला फक्त भगवंतानी परवानगी दिली. तिथे म्हणतो मीच आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. सच्चिदानंद शेवड्यांचा पण बहुतेक प्रत्येक व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्यांचा व्हॉट्सॲपवरती व्हिडिओ होतोच, सगळीकडे जातोच. त्याच्यात त्यांनी व्हॅलेंटाईनबद्दल आपल्याला सांगितलं की आपल्या घरातल्या तरुण मुलामुलींना हे सगळं समजावून सांगा. ते कदाचित ऐकणार नाही, त्यांच्यापर्यंत हे पोचणार नाही, पण आपण त्यांना समजुतीने सांगितलं पाहिजे. ते म्हणतात की इसवी सनाच्या 3ऱ्या शतकात म्हणजे साधारण 1700च्या सुमारास रोमन साम्राज्यामध्ये ख्रिस्ती वर्चस्व वाढायला लागलं. म्हणजे मूर्तीपूजा करणाऱ्यांना ठार मारलं जात होतं. सततच युद्ध परिस्थितीच होते आणि मग त्यामुळे काय केलं, तरुणांनी सैन्यामध्ये भरती घ्यावी त्याची गरजच होती. म्हणून मग राजांनी काय केलं, लग्नांवर बंदी घातली आणि ज्यामुळे तरुण मंडळी सैन्यात येतील असा प्रयत्न केला. व्हॅलेंटाईन ही त्या व्हॅलेंटाईननी ही राजाची बंदी झुगारून दिली. त्यांनी काही हे मानलं नाही आणि उघड राजद्रोह केला. राजाने याला कैद केलं. आपण व्हॅलेंटाईन डेटला व्हॅलेंटाईन जो आहे त्याच्याबद्दल माहिती घेतो आहे. या व्हॅलेंटाईननी राजाचं मानलं नाही म्हणून राजाने त्याला कैद केलं आणि त्याला शिरच्छेदाची शिक्षा दिली. आता तुरुंगात असताना काय झालं कोण जाणे, पण तुरुंगाधिकाऱ्याच्या मुलीलाच त्यांनी नादी लावलं आणि मग त्याचा जेव्हा शिरच्छेद झाला तो जो दिवस तो साजरा करण्याचं आपल्याला काय कारण आहे. त्यांनी जे केलं म्हणजे त्यांनी राजद्रोह केला, त्याची शिक्षा झाली, पण तो राजद्रोह ज्या कारणासाठी त्यांनी केला त्यांनी ते बरोबर करून दाखवलं आणि तुरुंगाधिकाऱ्याच्या मुलीलाच नादी लावलं. ज्या ख्रिश्चनांनी मूर्तीपूजा करणाऱ्या किंवा निसर्गाला देव मानणाऱ्या आपल्या सगळ्या हिंदू लोकांना बळजबरीनं धर्मांतर करायला लावलं, मारून टाकलं, त्यांचा डे आपण साजरा करण्याचं काय कारण आहे. अशा प्रकारचा विचार तरुण मुलामुलींमध्ये आपण सांगितला पाहिजे की मूळ कारण शोधा. कशासाठी या व्हॅलेंटाईनचा स्मरण करायचं आणि तो डे साजरा करायचा. तर या निमित्तानं सच्चिदानंद शेवड्यांनी जी जागरूकता आपल्या समाजामध्ये तरुण मुलांमध्ये करायला आपल्याला सांगितली आहे. आपणच हे काम करायचं आहे. कोणीतरी करेल याच्यासाठी नाही, तर या गोष्टी मुळाशी जायला पाहिजे, सांगितल्या पाहिजेत आणि मग भगवंताची विभूती आपल्या लक्षात येईल की त्यांनी आपल्या धर्मार्थ काममोक्षामधल्या कामाला मान्यता दिलेली आहे, पण ती कामना आणि तिथे माझी विभूती आहे असं पण सांगितलेलं आहे. या गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे. आता हे जर आपल्याला एकदा कळलं तर मग एकूण साधारणपणे भगवंतांनी आत्तापर्यंत 16 विभूती सांगितल्या आणि त्या सगळ्या तसं म्हटलं तर पुढल्या याच्यामध्ये आपल्याला अधिक कळणार आहे की आता ह्या विभूती सांगून झाल्यावर भगवंत एकदम आपल्याला वेगळ्या ह्याच्यात नेणार आहे की सत्वरजतम हे जे आहेत ह्या 3 गुणांनी ते सगळं माझ्यापासूनच निर्माण झालं आहे असं समज. पण वास्तविक आपण विचार केला तर त्याच्यात मी आहे आणि माझ्यात ते नाहीत असा जो काही विचार आहे. म्हणजे निर्मितीमध्ये ते त्रिगुण लागले, पंचमहाभूत आणि त्रिगुण ह्याच्यामधून निर्मिती झाली, तर त्यांच्यामध्ये पण मी त्यांच्यात नाही हे जे काही आहे ते आपल्याला पुढल्या श्लोकामध्ये भगवंत सांगणार आहे. पण आज आपण सगळ्या विभूती समजून घेतलेल्या आहेत. 3 श्लोकांमध्ये आपल्याला ह्या 4 श्लोकांमध्ये सगळ्या विभूती सांगितल्या. पुन्हा एकदा त्या आपण घरी अभ्यास करा, वाचा आणि आपल्या लक्षात येईल
की तुम्हासाठी एकच गोष्ट आहे की सर्वानुभूती असणारा परमेश्वर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, एवढं जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्या आजच्या श्लोकांचा अर्थ आपल्याला सहज समजेल. आपण थांबूया. पुढल्या गुरुवारी आपल्याला सुट्टी आहे.